ब्रह्मदेव म्हणाले, मी आता आपल्याला सर्वश्रेष्ठ दान धर्माबद्दल सांगतो. न्यायाने व योग्य प्रकारे द्रव्य प्राप्ती करावी. विद्वानांनी अध्ययन कार्य करावे, यज्ञ करावे, व्याज देणे घेणे, शेती करणे आणि व्यापार करणे ही वैश्यांची कर्मे होत. जे दान योग्य पुरुषाला किंवा माणसाला दिले जाते त्या दानाला सात्विक दान म्हटले जाते. नित्य, नैमित्तिक, काम्य आणि विमल हे दानाचे प्रकार होत. कोणत्याही प्रकारची भावना न ठेवता कोणत्याही प्रकाराने कोणाला तरी शक्य असेल ते दान जो रोज देतो त्याला नित्यदान असे म्हणतात. पाप किंवा वाईट कर्म केल्यानंतर त्याचा दोष घालवण्यासाठी जे दान दिले जाते त्याला नैमित्तिक दान असे म्हणतात. संतती, विजय, वैभव, स्वर्गप्राप्ती अशा हेतूसाठी जे दान दिले जाते त्याला काम्य दान असे म्हणतात. परमेश्वर प्राप्तीसाठी विद्वानांना सत्व संपन्न चित्ताने जे दान दिले जाते त्याला विमल दान असे म्हणतात. भूमिदान सर्व दानात श्रेष्ठ दान होय. याची तुलना कोणतेच दान करू शकत नाही. विद्यादान सुद्धा श्रेष्ठ दान होय. हे दान योग्य अशा विद्यार्थ्यालाच करावे. आरोग्याची इच्छा ठेवणाऱ्याने सूर्यदेवाची उपासना करावी. धनप्राप्तीची इच्छा करणाऱ्याने शनीची उपासना करावी. केलेल्या कर्माची सिद्धी प्राप्त होण्यासाठी सिद्धिविनायकाचे पूजन करावे. विविध भोगांच्या प्राप्तीसाठी चंद्राचे पूजन करावे. बल प्राप्तीसाठी वायूचे पूजन करावे. सर्व जगाच्या बंधनापासून सुटका व्हावी असे वाटत असेल तर श्रीहरीचे पूजन करावे. त्याचप्रमाणे कोणतीच कामना मनात नसणारा किंवा सर्व कामना मनात ठेवणारा या दोघांनीही विष्णूचे पूजन करावे. जलदान करणारा तृप्ती प्राप्त करतो. अन्नदान करणारा कधी न संपणारे सुख प्राप्त करतो. तिळदान करणारा चांगली प्रजा प्राप्त करतो. दीपदान करणारा चांगले डोळे प्राप्त करतो. भूमिदान करणारा सर्व पदार्थांची सौख्य प्राप्त करतो. सोने दान करणारा दीर्घ आयुष्य प्राप्त करतो. घरदान करणारा चांगले सौख्य प्राप्त करतो. चांदी दान करणारा उत्तम रूप प्राप्त करतो. शय्या किंवा अंथरूण दान करणारा पुरुष चांगली पत्नी प्राप्त करतो. अभयदान देणारा ऐश्वर्य प्राप्त करतो. धान्य दान करणारा चिरसौख्य प्राप्त करतो. वेद ज्ञान दुसऱ्याला देणारा स्वर्ग प्राप्ती करतो. धान्य दान करणारा चिरसौख्य प्राप्त करतो. वेद ज्ञान दुसऱ्याला देणारा स्वर्ग प्राप्ती करतो. गायीला त्रास देणारा गायीला घास देणारा सर्व वाईट दोषापासून मुक्त होतो. जळण दान करणारा अग्नीसारखा प्रखर होतो. औषध, तूप, आहार आणि रोग दूर करणे या गोष्टी जो दुसऱ्यासाठी तन्मयतेने करतो त्याला परम सौख्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होते. जो मनुष्य दुष्काळाच्या वेळी अन्न, जल अशा गोष्टींचे दान करीत नाही, आपल्याजवळ त्या वस्तू असून सुद्धा जरुरी असणाऱ्यांना देत नाही, तो अत्यंत दुष्ट मनुष्य होय. तो अत्यंत निंदा करण्याला योग्य असा मनुष्य होय. श्रीहरी भगवान म्हणाले, राजा प्रियव्रतीला पुढील 10 मुले झाली होती. त्यांची नावे अग्निध्र, अग्निबाहू, अग्निवाह, द्युतिमान, मेधातिथी, भव्य, शब्यल, ज्योतिष्मान अशी होती. मेधा, अग्निवाह आणि भव्य हे तिघे योगाभ्यासात तरबेज होते. त्यांनी कधीही आपले मन राज्याच्या सुखाच्या उपभोगाकडे घातले नाही. प्रियव्रत नृपाची फक्त 7 मुले अशी होती ज्यांच्यासाठी राजाने भूमीची 7 बेटात विभागणी करून दिली होती. 50 कोटी योजने असलेली ही पृथ्वी त्याप्रमाणे विशाल दिसत होती. त्या 7 बेटांची नावे जंबूद्वीप, लक्षद्वीप, शाल्मकद्वीप,
क्रौंच, शाकद्वीप आणि 7वे पुष्कर अशी त्या बेटांची नावे होती. ही 7 बेटे 7 समुद्रांनी वेढली गेलेली होती. त्या 7 समुद्रांची नावे लवण, इक्षु, सुरा, घृत, दुग्ध आणि पाणी अशी आहेत. एका बेटापासून दुसरा समुद्र दुप्पट विस्ताराचा होता. जंबूद्वीपात मेरू पर्वत 1,00,000 योजनांचा पसरलेला आहे. याची उंची 84,000 योजन आहे. 16 योजने खाली पाण्यात गेलेला आहे आणि 32 योजने तो वर गेलेला आहे. तसंच 16,000 योजने तो कर्णिकेच्या आकाराप्रमाणे दिसतो. हिमकूट व हिमवान ह्या पर्वताच्या दक्षिणेला निबंध आहे. उत्तर दिशेला नील पर्वत आणि शृंगी पर्वत आहे. लक्षद्वीपात प्राचीन मानव राहतात. त्यांना कोणत्याही प्रकारची अवस्था नाही. भरताच्या सुमती नावाचा मुलगा होता. त्याचा पुत्र तेजस होय. तेजसाचा मुलगा इंद्रद्युम्न होय आणि त्याचा मुलगा परमश्रेष्ठी होय. अशा प्रकारे त्या कुळात निरनिराळे राजे होऊन गेले.